शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत आणि समाज माध्यमामध्ये सध्या पहिल्या दिवशी आई वडील मुलांना सोडतानाचे जे सीन आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर येत आहेत. ती रडणारी मुलं, आक्रोश करणारी मुलं आणि शाळेत जाण्यासाठी त्यांचा असलेला रिलक्टन्स हा सगळीकडे दिसतो. शिक्षण हा खरं म्हणजे सध्या इतका संवेदनशील विषय आहे की प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक आदर्श पुरुष घडवायचं असतं. त्याला अधिकाधिक चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला पगार मिळाला पाहिजे, त्याला समाजामध्ये चांगली मान्यता मिळाली पाहिजे, या एका ध्यासातून आई वडील जीवाच्या आकांताने शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. हे शिक्षण नेमकं आहे काय आणि शिक्षणाकडे कसं बघितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये शैलजा केकरे आलेल्या आहेत. त्या टेंडर केअर होम नावाची एक शाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये जी निघाली होती त्याच्या त्या संस्थापिका होत्या. त्यात शिक्षिका म्हणून होत्या आणि शिक्षिका म्हणून गेले जवळजवळ 3 दशके त्यांनी या क्षेत्रात काम केलेले. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की परीक्षा, शाळा, अभ्यास याच्या भोवतीचं शिक्षण हे कधीच त्यांनी त्याचा पुरस्कार केला नाही. त्या वेगळ्या वाटेवरून चालत आल्या आणि ही जी वेगळी वाट होती ती वाट ही मुलांना समजून घेण्याची होती, मुलांना घडवण्याची होती आणि त्याचा शेवटी तो जो प्रवास होता तो प्रवास या देशामध्ये एक चांगला नागरिक कसा तयार होऊ शकेल, एक चांगला माणूस कसा निर्माण होऊ शकेल, हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळं आज आपण या निमित्ताने त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत. मॅडम, मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचंय की नेमकं शिक्षण म्हणजे काय हो, कशाला म्हणतात शिक्षण? हा सुंदर प्रश्न आहे. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण has, education has very deep meaning. You cannot define it in one sentence. I will tell you the 2 different definitions of education. एक एज्युकेशन आहे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड, प्लॅन्ड, सिलेबस, टीचर ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज, टीचर बोलणार, मुलं घेणार, मुलं शिकणार आणि त्याच्यानंतर ते सगळं शिकल्यानंतर, सो कॉल्ड शिकल्यानंतर त्यांच्या टेस्ट, एक्झामिनेशन, परीक्षा आणि त्या परीक्षेनंतर त्यांचं त्या परीक्षेवरचं इव्हॅल्युएशन, हे एक शिक्षणाची परिभाषा आहे जी प्रेझेंटली इट इज इन. ओके. दुसरी परिभाषा आहे की जसं आता तुम्ही म्हणाला की माणूस कसा घडवावा, माणसाने लाईफमध्ये एक आनंदी व्यक्ती राहून सोसायटीला काय देऊ शकतो. ठीक आहे. आपल्याला स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींकडे न पाहता स्वतःच्या स्किल्सवरनं काय करता येईल, हे एक दुसरं शिक्षण आहे. ह्याला म्हणतात स्किल लर्निंग ॲक्टिव्हिटीज. स्किल म्हणजे की त्या क्षमता, त्या काय म्हणतात त्याला, ॲक्टिव्हिटीज, ओके, ज्याच्यामुळे मूल जे आहे ही इज एम्पॉवर्ड. बरोबर. त्याला सगळं काही करायची स्वतःची इच्छा असते आणि इच्छा असून सुद्धा एक आजच्या ह्याच्यामध्ये एक त्याला भीती असते की हे माझं जे आहे ते बरोबर आहे की नाही. पण ही शिक्षण पद्धती इतकी सुंदर आहे की चाइल्ड ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज, मुलाला जे पाहिजे ते करू द्यावं, शिकू द्यावं आणि ते सुद्धा जजमेंटल नसावं. म्हणजे त्या पोराने जे केलं त्याची मोटिवेशन, एनकरेजमेंट, प्रेस ही सगळे असली की तो माणूस जो आपण बोलतोय तो तयार होतो. तर ह्या 2 डेफिनेशन्स आहेत आणि आता जी आहे हे स्किल बेस्ड एज्युकेशन बद्दल आपण बोलू शकतो. आता तुम्ही साधारण एक ब्रॉड फ्रेमवर्क मध्ये शिक्षणाच्या 2 अंग तुम्ही आता समजावून सांगितले. सध्या एक सगळीकडे प्रचलित एक नवीन शब्द वापरला जातो, आनंददायी शिक्षण. बरोबर. आणि काय नेमकं हे आनंददायी शिक्षण कशाला म्हणतात? आणि खरं म्हणजे लोकांचं शिक्षण म्हटलं की ते क्लेशदायकच असतं असा एक समज असतो.
अशा वेळी आनंददायी शिक्षण म्हणजे काय आणि नेमकं त्यामुळे मुलं खरंच शिकतात का? व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी ॲप्ट क्वेश्चन. आनंददायी शिक्षण, प्लेफुल, हॅपी, एन्जॉयबल एज्युकेशन हे जे आपण म्हणतो, हा. ते नावाप्रमाणे जी गोष्ट शिकणाऱ्याला आनंद देते ते आनंददायी शिक्षण. पण आता ते शिक्षण जे आहे ते घ्यायचं कसं, पोरांनी ते एन्जॉय कसं करायचं, हे करण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की ती जी भीती आहे मुलांना, असं तुम्ही म्हणाला पहिल्या दिवशी येण्यासाठी, जिथे त्याला माहिती की मला जे सांगितलं ते मला करावं लागेल, आणि त्या सांगितलेल्या वस्तूला पण जेव्हा करावं लागेल तेव्हा त्याच्याकडे ती लिबर्टी नसेल, ती फ्रीडम नसेल की आपण काय करतोय, काय करायचंय आपल्याला. तर हा मेन फरक आहे या दोन एज्युकेशनचा. आणि आनंददायी शिक्षण म्हणजे मी आता जे तुम्हाला स्किल्स म्हणाले, 5-6 प्रकारचे स्किल्स असतात ज्याच्यामुळे माणूस आनंदी होतो, सक्सेसफुल होतो. त्या स्किल्स ज्या आहेत त्या मुलांमध्ये कशा इन्कल्केट केल्या पाहिजे. मी परत म्हणणार नाही की शिकवल्या पाहिजे. स्किल्स सुद्धा शिकवायची गरज नाही. स्किलमध्ये असं आहे तुम्ही ते एन्व्हायरमेंट द्या, ते एन्व्हायरमेंट द्या आणि मूल आपल्या त्याच्याबरोबर काहीतरी करेल, त्याच्यात काहीतरी त्याच्यात त्याचा रिझल्ट येईल, ते रिझल्ट येण्याचं त्याचा परत काहीतरी त्याचा विचार करेल आणि असं करून तो एका कन्क्लुजनवर पोहोचेल. दिस इज आनंददायी शिक्षण. कारण प्रत्येक माणसाला काहीतरी अचीव करायची इच्छा असते आणि ती अचीव करायची इच्छा म्हणजे आनंददायी शिक्षण. बरोबर आहे. आणखी एक मुलांच्या बाबतीत येणारा जो अनुभव आहे की जी मुलं प्रश्न फार विचारतात, आईला विचारतात, वडिलांना विचारतात, शिक्षकांना विचारतात, आणि काही प्रश्नांना उत्तर आई वडील देतात आणि मग नंतर ते थकतात आणि धुतकारतात. तर ही प्रश्न विचारणी ही जी काय एक टेंडन्सी आहे, याचं शिक्षणामध्ये काय स्थान आहे आणि याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आई वडील पालक यांनी? For every question, I must say, very nice question because I am very eager to answer your questions. Right. Now, ह्याच्याकडे कसं बघायला पाहिजे? तुम्ही म्हणाला की क्वेश्चनिंग, ठीक आहे, मी म्हणेन क्वेश्चनिंग स्किल इज द बेसिक स्किल. जिथे मुलांनी क्वेश्चन केलं, मुलांनी काय कोणी पण जे क्वेश्चन केलं तर त्याचं काहीतरी त्याला उत्तर मिळतं. ते प्रश्न जे आहे ते काम केल्यावर, काहीतरी केल्यावर मुलाच्या डोक्यात, नुसता बसलेला असताना, नुसतं कोणीतरी बोलत असताना ते प्रश्न येत नाही. पण जर आपण पाहिलं की आजची जी पण प्रगती झालेली आहे, जे पण इन्व्हेन्शन्स आणि डिस्कव्हरी झालेल्या आहेत त्या एका प्रश्नामुळे झालेले आहेत. प्रश्न म्हणजे फक्त आईला विचारतो, वडिलांना विचारतो, टीचरला विचारतो एवढंच नव्हे, तर प्रश्न तो स्वतःलाही विचारतो. जेव्हा तो स्वतःला विचारतो तेव्हा त्याला, जेव्हा उत्तरं इकडून तिकडून विचारायची गरज नाहीये किंवा विचारत नाही, तर तेव्हा तो स्वतः त्याचा विचार करावा लागतो. आता तुम्ही न्यूटनचं घ्या, तो काही फिजिक्सच्या क्लासमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये असा नव्हता गेला. त्याने फक्त एक गोष्ट पाहिली आणि प्रश्न विचारला, का बरं, हे का असं पडलं, ठीक आहे. आणि कुठलीही गोष्ट, पुष्कळ आपल्याकडे असे इन्व्हेन्शन्स डिस्कव्हरी झालेले. मॅडम क्युरी काय, तिला काही रेडियमच्या बद्दल कुठेतरी वाचून काहीतरी करून काही असं नव्हतं. तिने फक्त ऑब्झर्व केलं आणि स्वतःला प्रश्न विचारले. तर असंच आपल्याकडे खूप एक्झाम्पल्स आहेत जिथे प्रश्न विचारणार. आणि जेव्हा ते आई बाबा टीचर्सना प्रश्न विचारतात, मी ब्लेम करत नाही की सगळ्याच टीचर्सना, सगळ्यात आई वडिलांना ते प्रश्नाचे उत्तर माहितीच असते. खरं म्हणजे असं म्हणतो की मूल जर एक्स आहे तर टीचर्स पेरेंट्सनी 10x व्हावं. आणि ज्या स्किल्स आपण म्हणतो पोरांमध्ये असाव्या त्या स्किल्स पेरेंट्समध्ये पण असाव्या. जेव्हा त्या पेरेंट्समध्ये त्या स्किल असतील तेव्हाच ते मुलाला नीट वाढवेल, ठीक आहे. आणि ते वातावरण देईल, स्कूल असू दे किंवा शाळा असू दे, वातावरण असं देईल जिथे त्या मुलाला इच्छाच होईल प्रश्न विचारलं, हे काय आणि हे काय, व्हॉट, वेअर, वाय, होम, वेअर अँड विच, हे जे प्रश्न आहेत हे मुलाला सतत येत असतात. आता मी कधी कधी म्हणते, विचार करते की ही गोष्ट पहिले इतकी डीप मध्ये होती की पाण्यावर मग का तरंगतो, दगड का खाली जातो, होत्याने स्वतःला प्रश्न, कारण ऍक्टिव्हिटीज होत होत्या.
आजच्या काळात ऍक्टिव्हिटीज होतात, म्हणजे छान 3 वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल असतो, पण तो 10 वर्षापर्यंत होईपर्यंत तो हा प्रश्न विचारत नाही की ह्याच्यातनं आवाज कसा येतो, हे कसं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि मला एकदा आठवतं एका मुलाने विचारलेलं, अम, एका टीचरला विचारलं की आपण बटन लावतो, ठीक आहे, फॅन गोल गोल फिरतो, हो. दिवा तसाचा तसाच असतो, का बरं? तर ती पहिलं तर थोडी गप्प राहिली. ती म्हणे उलटच होल झालं तरी चालेल आहे, फॅन मधनं दिवा यायचा आणि दिवाने गोल गोल फिरायचं, पण हे असं का होत नाही? आता हा प्रश्न 8-10 वर्षाच्या मुलांना विचारावा म्हणजे तो कुठेतरी परत न्यूटन होणार, ठीक आहे. पण त्या टीचरने खूप शहाणपणा केला. तिने हे सांगितलं की हे समजून घ्यायला मला तुला वेळ द्यावा लागेल आणि सगळं ह्याच्याबद्दल सांगावं लागेल, ठीक आहे, मग आपण एक दिवशी बसू, ह्याला समजूया. शी टूक द टाइम टू अंडरस्टँड, टू लर्न हर सेल्फ. तिने काही उलट उत्तर दिलं नाही, तिने काही असं सांगितलं नाही हे मला माहिती नाही, आता तुला ह्याची गरज नाही, असं काही नाही सांगितलं. सो टीचर वॉज ऑल्सो वाईज अँड आय थिंक देर इज नो हार्म इन सेईंग, टीचर सेईंग की बाबा मी तुला नंतर सांगते, पण मी सांगते. त्या मुलाला तो प्रश्न डोक्यात राहीपर्यंत त्याचं उत्तर त्याला मिळायला पाहिजे. तर प्रश्न जे आपण तुम्ही म्हणता की विचारायचे, प्रश्न विचारण्यासाठी एक फारच गरज आहे की मुलांना बाहेर नेणं, मुलांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला लावणं, म्हणजे त्याच्या डोक्यात वारं का चाललंय आणि वारं झाल्यामुळे पानं का हलतायत, हा प्रश्न डोक्यात आलाच पाहिजे, ठीक आहे ना. असले जेव्हा प्रश्न येतील तेव्हा मूल काहीतरी करेल आणि तेव्हा मूल आपल्या आप करेल आणि कुठून तरी शिकेल, प्रश्न विचारूनच शिकेल. झाडाची पानं का हलतात हे त्याला त्या वयामध्ये असं वाचून कुठे नाही मिळणार की कुठेतरी तुम्हाला तुम्ही गुगल पाहिलं किंवा असं नाही, त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे, त्यांनी ऑब्झर्व केलं पाहिजे आणि मग हे असं म्हणजे त्याच्या प्रश्नाची त्याला उत्तरं मिळतील आणि तो काहीतरी करेल. सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात त्या प्रश्नावरनं झाल्यात. प्रश्नाच्या पहिले एक गोष्ट फार गरजेची आहे, दॅट स्किल आय विल से ऑब्झर्वेशन स्किल. ऑब्झर्वेशन स्किल म्हणजे तो प्रश्न कसा विचारायला, ऑब्झर्वेशन केलंच नाही तर. आणि ऑब्झर्वेशनच्या 4 खोल्यांच्या मातीच्या घरात किंवा आपल्या एअर कंडिशन रूम मध्ये बसून तो काहीच प्रश्न विचारला नाही. बरोबर. हो ना. तर मला आणखी आता बोलताना तुम्ही म्हणालात की मूल एक्स असेल तर पालकांनी 10x असायला पाहिजे. आम्ही मुलांना शिकण्यासाठी शाळेमध्ये सोडतो, बरोबर. शिक्षक आणि मूल, शिक्षकांचं काम आहे मुलाला शिकवणं, ते शिकवते, पण तुम्ही आता आमची शाळा घ्यायचा प्रयत्न करताय आणि आम्हाला सांगताय की तुम्ही पण शिकलं पाहिजे. तर नेमकं पालक, आता बोलताना तुम्ही पालक शाळा असा पण शब्द एक उच्चारला, तर नेमकं पालकांचं शिक्षण मुलाच्या शिक्षणाबरोबर हे नेमकं काय गणित आहे हो? म्हणजे तुम्ही आम्हाला पण कामाला लावताय या निमित्ताने. पालकांनी ऍक्च्युली हा एक त्रिकोण आहे. त्रिकोण म्हणजे कसं आहे की चाइल्ड इज ऑन द टॉप, पेरेंट इज ऑन वन साइड अँड टीचर इज ऑन वन साइड. अनलेस देर इज अ प्रॉपर कम्युनिकेशन बिटवीन थ्री, द चाइल्ड कॅनॉट लर्न. ठीक आहे. सो हा जो ट्रायंगल आहे, जर टीचरनी जर असं दुर्लक्ष केलं तर मूल इथे पडेल, पेरेंटने जर दुर्लक्ष केलं तर मूल इथे. जर आपल्याला पाहिजे असेल की मुलांनी स्टडी राहून वरती जावं तर पालकांचा आणि पेरेंट्सचा, आणि का शिकवावं लागतं म्हणजे पेरेंट्सने का शिकावं, मी काय हा ट्रायंगल असायला पाहिजे असं म्हणते की समजा शाळेमध्ये हे शिकवलं गेलं की गांधीजी न्यूजपेपरच्या कॉर्नरच्या साईडला लिहायचे, ठीक आहे, आणि तसं तुम्हा पोरांना वाचायला पाहिजे, वागायला पाहिजे असं जर एखादा पेरेंट म्हणते, म्हणजे असेही वाईज पेरेंट्स खूप असतात जे असे प्रश्न विचारतात, पैसा असला तरी ते असे प्रश्न ते घेऊन देऊ शकतात मुलाला, पण ते सो वाईजली आस्क की बाबा, तर त्या मुलाचं उत्तर हे असतं की कशाला, ते आमच्याकडे खूप आहे. आणि मग त्याच्यामध्ये हँडरायटिंग चांगली नाही येत, मग त्याच्यामध्ये असं होत नाही, पूर्ण सेंटेन्स येत नाही, पण त्या गोष्टीला कन्व्हिन्स करून द्यायला पेरेंट्सना नाहीतर ते वेळ नसतो किंवा ते त्यांनाच पटत नाही. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे की तुम्ही पेरेंट्सना कसं होतं की मूलनी उत्तर दिलं की का करावं. एकदा मी एक एक्सपिरियन्स सांगते की एका गृहस्थानी 2 घरं बांधली आणि 3रं घर बांधायला सुरुवात केली.
तर ते मूल विचारतं, म्हणजे टीनेजर होतं, ते मूल विचारतं की कशाला बरं 3 घरं कशाला पाहिजे आपल्याला, बिकॉज ही हॅड अ गुड एज्युकेशन फ्रॉम स्कूल. त्याला हे माहीत होतं नीड टू नो बेसिस, आपल्याला किती गरज आहे ते आपण घ्यायला पाहिजे. सोसायटीमध्ये आपला काही रोल आहे तो आपण नीट केला पाहिजे. तर त्या मुलाने वडिलांनी सांगितलं, तुला कळत नाही बेटा, तुम्ही मोठे होईपर्यंत इतकी महागाई होईल की तुम्हाला घरं बांधता नाही येते, ठीक आहे, तर आम्ही तुमच्यासाठी घरं बांधून ठेवणं. तर तो मुलगा काय म्हणतो की मी तुम्ही बनवलेल्या घरात राहणार नाही. आम्हाला शाळेत शिकवलंय लात मारीन तिथे पाणी काढीन. मी एवढं सांगू शकतो की मी जे शिक्षण घेतो आहे त्याच्यात महाग घर असेल आणि बनवता आलं नाही तर मी स्वस्त घरात राहील. पण मला कोणीतरी अशी हेल्प, वडील असू दे, काका असू दे, मी अशी हेल्प घेणार नाही. त्या मुलाला किती छान शिक्षण दिलं असेल शाळेमध्ये, आणि त्याचं किती कॉन्ट्रडिक्शन आहे घरी. ते म्हणतात पेपर, न्यूजपेपर तसं नाही, हे म्हणतात 3 घर पाहिजे. ते चाइल्ड इज कन्फ्युज्ड. तो तर रिस्पेक्ट दोघांना एकच सारखं देतो ना, टीचरला आणि पेरेंटला, म्हणून तो ट्रायंगल पाहिजे. बरोबर. आणखी एक अभ्यास म्हणजे म्हटलं की मुलाचे कपाळावर आठ्या येतात, आई वडिलांचे तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत. आणि अभ्यास कसा करून घ्यायचा, आणि अभ्यास करून नाही घेतला तर परीक्षेत मार्क कसे पडतील, परीक्षेत मार्क नाही पडले तर त्याची प्रगती कशी होईल, त्या एका दुष्टचक्रात अडकलेले असतात. तर अभ्यास या गोष्टीकडं पालकांनी कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी जेव्हा आता तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे एज्युकेशन आहे. एक प्रकारचं एज्युकेशन आहे जिथे इट इज रोट मेमरी, इट इज मेमरायझेशन, बिकॉज यू हॅव टू स्कोर मार्क्स, बिकॉज ऑन दॅट स्कोर्स, those scores where evaluation is based. And if your evaluation is based, you will get better job, you will get better placement. Okay, that is what is today's scenario. Everybody is working for money, everybody is working for establishment. ठीक आहे, तर हा कसा पाहावा दृष्टिकोन मुलांनी आणि काय पालकांनी अभ्यासाकडे कसं पाहावं. तर पालकांनी अभ्यासाकडे असं पाहावं की मूल जेव्हा वाढतं आहे तर त्याच्यामध्ये डिझायर्ड चेंजेस होत आहेत की नाही. म्हणजे मूल प्रश्न विचारतोय की नाही, मूल ऑब्झर्व करतोय की नाही, मुलाला इमोशन्स आहेत की नाही, ह्या गोष्टी. पण मी जसं तुम्हाला म्हणाले की जोपर्यंत हे स्किल्स पेरेंट्समध्येच नसतील तर मुलांमध्ये कसे आणायचे. पण त्यांना जर ट्रायंगल मध्ये येऊन शाळेमधनं थोडीशी गायडन्स घेऊन आणि शिक्षण काय आहे आणि अभ्यासाकडे कसं पाहायचं हे जर थोडंसं कम्युनिकेशन झालं, पेरेंट टीचर मीटिंग मध्ये तुमचं मूल हे करत नाही, तो धावत नाही, तो असं करत नाही, त्याच्यापेक्षा त्या आई वडिलांनी किंवा टीचर्सनी हे सांगितलं की आम्ही ह्या ऍक्टिव्हिटी मुलांकडनं करून घेत आहे, तुम्ही जर असा एन्व्हायरमेंट घरी दिला तर तो लवकर शिकेल. आणि आम्ही ती ऍक्टिव्हिटी करत घेताना आम्ही त्यांना कसं एनकरेज करतो, काय करतो, त्या मुलाशी काय बोलतो, ही जर त्यांनी स्वतःवर विचार करायची शक्ती नाहीये, त्यांच्याकडे जर स्किल्स नाहीये, तर त्यांना कमीत कमी वाचून, कुठून ऐकून शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे ती अभ्यासाची वस्तू त्यांना माहिती. ती वस्तू जर मुलाला असं वाटतं की तो स्ट्रेसमध्ये आहे, परीक्षा द्यायची आहे, खेळायला जात नाही, हे दृष्टिकोन अभ्यासाकडे पाहणं बरोबर नाही असं मला वाटतं. बरोबर. आणखी एक गोष्ट आहे की सतत पालकांसमोर एक संभ्रम असतो की फिजिकल एज्युकेशन, स्पोर्ट्स किंवा ट्रेकिंग या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, या ऍक्टिव्हिटीज साठी मुलांना वेळ द्यावा लागतो. मग त्या अभ्यासाचा वेळ कमी होतो आणि मग त्याच्या मार्कांवर त्याचा परिणाम होतो. बरोबर. खरंच असं होतं का? आणि मुलांना या सगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी स्पेस दिली पाहिजे का? बरोबर. म्हणजे दिली पाहिजे का याच्यात हा प्रश्न, म्हणजे दिलीच पाहिजे, दिली पाहिजे का, म्हणजे मला असं वाटतं इट्स अ व्हेरी पेनफुल क्वेश्चन. ठीक आहे, तर आता सगळी मुलं वेगळ्या वेगळ्या खेळण्यात असतात, धावण्यात असतात, स्विमिंग मध्ये असतात, ट्रेकिंग मध्ये असतात, सगळं असतात. मला असं वाटतं की ज्याच्यात ते आहे ती जर गोष्ट त्यांना करायला दिली नाही तर दे विल नेव्हर राईज अँड शाईन. मुलांची आत्म इच्छा होते. तुम्हाला माहिती, एक सेल्फ अवेअरनेस एक स्किल असते.
त्याच्यामध्ये मुलाला हे माहीत असतं, माझे स्ट्रेंथ काय आहे, माझे विकनेसेस काय आहे, मी काय करू शकतो, मला काय आवडणार, मला सोसायटीमध्ये कसं राहायचंय, हे सगळं त्या मुलाला गणित ते माहीत असतं. त्याच्यातनं जर पेरेंट्सना ते ओळखता नाही आलं की माझा मुलगा क्रिकेट खूप छान खेळतो. माझ्याच बरोबर एकदा झालेली गोष्ट सांगते. एक मुलगा होता, अत्यंत सुंदर क्रिकेट खेळत होता आणि खेळत असताना त्याला काहीतरी डिस्ट्रिक्टच्या लेवलवर किंवा हे जाण्यासाठी त्याला बाहेर जावं लागलं. आई वॉज आय विल से की शी वॉज नॉट आफ्टर हिम, बट शी वॉज ऑल्सो नॉट कन्व्हिन्स्ड की मुलांनी स्पोर्ट्समध्ये जावं. तर त्या आल्या माझ्याकडे. तर मला म्हणाल्या की मॅडम सगळेजण काही गावस्कर आणि तेंडुलकर होत नाही आणि मग अभ्यास फक्त असं केलेलं की बाबा तो क्रिकेटला झाला, मग त्याच्या तुम्ही परीक्षा काही ते सांगायला आले होते की परीक्षा नंतर घ्या किंवा हे, मग तुम्हाला आम्हाला रिक्वेस्ट करावी लागणार की तुम्ही परीक्षा नंतर घ्या आणि असं. तर मी म्हटलं की तो जो मुलगा आज क्रिकेटला जाणार असेल तर मी परीक्षा हा प्रश्न आमच्याकडे तसाच नाहीये. ओके, आम्ही शाळेत परीक्षा तसंच घेत नाही, पण जे काही इव्हॅल्युएशन करतो ते आम्ही त्याचं जे वन टाइम इव्हॅल्युएशन असतं ते पूर्ण वर्षभराचं असतं. तर हा जरी गेला तरी ह्याच्या अभ्यासावर किंवा ह्याच्या कामावर. आता तेव्हा ज्याने विचारलं की सगळेजण गावस्कर आणि तेंडुलकर होत नाही आणि मग तो काय करणार पुढे, परत तोच प्रश्न ना, सेटल कसं होणार, पैसे कसे कमवणार, सोसायटीमध्ये जागा कशी घेणार. तर म्हणे की तो गेला, मग इथे जा 10 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये, इथे जा, मग तो सेटल कसा होणार. ठीक आहे, त्याला घरी आपलं घर बनवायला काहीतरी इन्कम पाहिजे. ते कसं करणार, कुठला जॉब मिळणार तो, आणि बरं तो तेंडुलकर झाला नाही तर काय. मी तिला एकच प्रश्न विचारला. मी म्हटलं तुम्ही एज्युकेशनच्या मागे लागताय, एज्युकेशन ज्याची त्याला गोडी नाहीये तो तुम्ही त्याला करायला सांगताय, आणि समजा त्याच्यात त्यांनी नाही केलं त्यांनी, आणि तो नाही काही करू शकला, जे त्याला पॉसिबल होतं ते त्यांनी केलं, कारण त्याच्या आवडीची गोष्ट त्याला करता आली नाही, मग तुम्ही काय करणार. काही बोलल्या नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी येऊन तिने मुलाच्या सर्टिफिकेटसाठी विचारलं की मला ह्या मुलाला क्रिकेटला पाठवायचं आहे. आणि म्हणजे असे पेरेंट्सही असतात, आणि म्हणून पेरेंट्स टीचरचं कम्युनिकेशन पाहिजे. त्यांनी लगेच पाठवलं, दॅट चाइल्ड इज डुईंग सो वेल इन क्रिकेट. तर मला हे वाटतं की पेरेंट्सचं सहकार्य, म्हणजे शाळा कितीही चांगली असू द्या, ठीक आहे, पण पेरेंट्सच्या सहकार्याशिवाय त्यांचं ते असं नाही होऊ शकत, कारण ते बरं ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल नीट राहायलाच पाहिजे. आणखी एक पालक म्हणून सतत एका प्रश्नाला सामोरं जावं लागतं की अपयश आलं तर काय, अपयश कसं पचवायचं. मूल कसं पचवेल हा भाग वेगळा, पण पालकच इतके बरीड असतात की आपलं मूल नापास झालं तर, किंवा एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट त्याला नाही जमली तर कुठेतरी न्यूनगंड वाटतो, आणि मग तो पालकांचा त्या पाल्यामध्ये पण जातो, असं एक चित्र दिसतं. तर अपयश या गोष्टीकडे या एकूण शिक्षणाच्या व्यवस्थेने कसं बघितलं पाहिजे असं वाटतं. हे मला असं वाटतं की जोपर्यंत ही फर्स्ट टाईपची शिक्षण पद्धती बदलत नाही, म्हणजे जे आपण म्हणत होतो की स्ट्रक्चर्ड एज्युकेशन, तीपर्यंत ती बदलत नाही. सगळं इव्हॅल्युएशन त्याच्यावर होतंय, मग IITच्या कोचिंग क्लासेस, मग असं बरं, मग 12वीत आला नाही तर मला कोचिंगमध्ये नाही मिळणार, कोचिंगमध्ये मिळणार नाही तर मग असं नियम होते, वेगळ्या वेगळ्या क्लासेस, असं सगळं. तर ह्या पेरेंट्सना भीती वाटणं साहजिक आहे, त्या पोरांवर प्रेशर देणं साहजिक आहे. पण त्यांना जर ही गोष्ट पटली की पटत नाहीच, कारण दॅट इज इन्स्टिंक्ट. प्रत्येक मुलाला, आईला वडिलांना वाटतं की बाबा कुठेतरी छान सेटल व्हावं, पण त्याच्यासाठी पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते की पेरेंट्सकडे ते स्किल्स पाहिजे, ज्याच्यामध्ये तो इव्हॅल्युएट करू शकेल की बाबा नाहीये, मी ह्याच्यात जर त्यांनी नाही केलं तर मी ह्याच्यात त्याला घालून पाहिजे. पण ह्या पेरेंटच्या मनात जर तो न्यूनगंड किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला तर तो मुलांवर इफेक्ट करतो, मग ते मूल कधीच काही नाही करू शकत. ठीक आहे, तर हा न्यूनगंड येऊ नाही म्हणून एक सोसायटीमध्ये हा चेंज आला पाहिजे की एज्युकेशन सिस्टम हॅज टू चेंज. म्हणूनच कारण न्यूनगंड येणं म्हणजे, कारण असं आहे ना, सोसायटी म्हटलं की भेटणं, ठीक आहे, बोलणं, हे सगळे जे आहे ना हे होतं. आणि वेन दे आर लाईक माइंडेड तर ते कॉम्पिटिशन वाढतं. कॉम्पिटिशन वाढलं की तो स्ट्रेस वाढतो, स्ट्रेस वाढलं की ते मुलाला स्ट्रेस देतात. ठीक आहे,
तर आयदर तर मला असं वाटतं की त्या मुलांनी इतकं स्ट्रॉंग हवं जिथे ते सांगू शकतात की बाबा नाही माझ्याच्याने होत नाही, ठीक आहे, तर पेरेंट्सचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. नाही तर वी कॅन ओनली प्रे that this education system should change so that parents are not under stress, children are not under stress. तुझं एकूण या चर्चेमधला भर हा मूल घडवणं आणि एक चांगला नागरिक घडवणं, चांगला माणूस घडवणं हा आहे. आणि तुम्ही पेरेंट, टीचर्स आणि स्टुडंट या ट्रायंगलमध्ये प्रत्येकाचं एक विशिष्ट स्थान आहे आणि महत्व आहे. विशेषतः पालकांचं हे खूप जोर देऊन तुम्ही सांगितलं. एक फायनल तुम्ही वर्ड म्हणून पालकांसाठी काय सांगाल? एक फायनल वर्ड, हो. आय विल जस्ट से दॅट लेट युअर चिल्ड्रन बी एम्पॉवर्ड. तुमचा रोल असा आहे की त्याला बेस्ट एन्व्हायरमेंट द्या, ठीक आहे. तो त्याच्यामध्ये लर्निंग इन्स्टिंक्ट जे आहे हा. ते स्वतःच्या स्वतः शिकायचं, पाहून शिकायचं, हे इन्व्हॉल्व आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, लहान बाळ आहे, ते पहिले पाहतं, मग स्माईल करायला शिकतं, मग थोडस पलटायला शिकतो, मग थोडस पुढे जायला क्रॉलिंग शिकतो. क्रॉलिंग शिकल्यानंतर कुठेतरी त्याला काहीतरी ठेवलेलं दिसतं, तर तो त्याला धरून उभं राहायला शिकतो. उभं राहून चालल्यानंतर हाते सोडून हात चाल, म्हणजे ही प्रोसेस त्याच्या धावेपर्यंत होते. कोणी काही शिकवलं का? क्रॉलिंग शिकवलं का? दूध पिणं शिकवलं का? स्माईल, आपल्या आईला ओळखायला लागलं तर तो स्माईल करतो, ते शिकवलं का? काही शिकवलं नाही. त्याला स्वतःच्या ते एन्व्हायरमेंट मिळत गेलं. त्याच्या सुद्धा पेरेंट्सनी काही स्पेशल केलं नाही, ते एन्व्हायरमेंट त्याला नॅचरली मिळत गेलं. आता जिथे पेरेंट्सचं पार्टिसिपेशन आलं, पेरेंट्स असं वाटलं की माझ्या मुलांनी त्या मुलाच्या पहिले चालायला पाहिजे. तो 9 महिन्यावर चालला, माझ्या मुलांनी 8 ते परत तिथे कॉम्पिटिशन, परत तिथे स्ट्रेस. तर तेव्हा मग ते वॉकर आणून द्यायचं, मग ते हात धरून चालवायचं, आणि मग उडी मारायला सांगायचं की बाबा हे सगळं परत जे कॉम्पिटिशन आहे सुरुवातीच्या वेळेपासून, दॅट चाइल्ड नेव्हर एन्जॉयस. त्याला ती सेन्स ऑफ अचिव्हमेंट ती लहान मुलांना असते. तो खूप आनंदी होतो की मला हे करता आलं. तो ही मे नॉट शो इट, बट विदिन ही इज व्हेरी हॅपी. बट त्याच्यामध्ये जर पेरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट झालं तर ते सगळं गेलं. तर मला असं वाटतं की ही गोष्ट जी आहे, बरं खूप सायंटिफिकली समजली नसेल तर मी एक तुम्हाला सांगते की मुलांचं शिक्षण जे आहे, आई वडिलांना हे माहिती असलं पाहिजे. आणि मी पण सांगेन की हे आईच्या वूम मध्ये तयार होतं. मूल जन्माला आल्यापासून त्याचं ती डेव्हलपमेंट होत असते. म्हणूनच आजकाल माहितीये का ते गर्भशाळा, गर्भविकास शाळा वगैरे काहीतरी निघालेले. त्यांना असं वाटतं की असं ऐकून बहुतेक त्याचा विचार बदलणं हे त्या आईच्या हातातच आहे. कोणी ऐकून जर काही झालं असता तर मग सगळं शहाणे झाले असते. बरोबर आहे. तो मनातला मनात पाहिजे. आता मी सांगितलं की बाबा त्यांनी मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, ठीक आहे. ती जी गोष्ट आहे ती सुरुवात होते. दॅट इज द वे द पेरेंट्स स्टार्ट थिंकिंग की वी कॅन ओनली गाईड देम. आम्ही जर नाही केलं तर आपण पेरेंटिंग केलंच नाही, ठीक आहे. तेव्हा मग ते टेबल पाठ, ते शाळा बंद, होमवर्क म्हणजे काय, शिकवलं, लेक्चर दिलं, मग ते आता परीक्षेच्या वेळेला पाठांतर केलं पाहिजे. पाठांतर केल्यानंतर स्कूल डझंट हॅव दिस मच टाइम वेअर दे विल हेल्प यू टू मेमराईज. ते मेमराईज करणं, रोड मेमरी, हे सगळ्या गोष्टी हे घरी करणं. घरी आई वडिलांना वेळ नसतो, ठीक आहे. आणि त्याच्यात मी ब्लेम करत नाही. त्याच्यात सुद्धा प्रत्येकाचे वेगळे वेगळे रिझन असतात की बायको का काम करते, नवरा का काम करते. बट वर्किंग पीपल ऑल्सो कॅन गिव्ह दॅट एन्व्हायरमेंट. बरं, हे झालं. तर आता आई म्हणते की टेबल शिकवण्यासाठी आपण हा मेथड वापरूया. शाळेत काहीतरी वेगळं शिकवलेलं असतं, हा मेथड वापरूया. आणि म्हणून ते मुलाला काहीतरी करून शिकवायचं किंवा ऍडिशन वेगळ्या पद्धतीत शिकवायची. किंवा कारण तिच्या मनात हे असतं की माझ्या मुलांनी सगळ्यात पहिले शिकावं आणि मग त्या इव्हॅल्युएशनच्या वेळेला पहिला नंबर त्याचा यावा. चाइल्ड इज कन्फ्युज्ड की मला शाळेत तर असं सांगितलंय आणि घरी असं सांगतायत, मग मी काय करू करा, तो कुठंच नसतो. आणि देन stress is for teacher because she cannot give good result to the principal, to the parent, and the teacher is parents are stressed कारण आम्ही इतक्या चांगल्या शाळेत घातलेले, जर आम्हालाच करून घ्यायचं असेल तर मग शाळेत कशाला पाठवू. तर ही जी गोष्ट आहे ना, ही पेरेंट्सनी समजून घेतली पाहिजे. काय करावं
काय पेरेंट्सनी करावं, तर मी फक्त हे म्हणेन की त्यांना एन्व्हायरमेंट द्यावं, त्यांना एम्पॉवर करावं, त्यांना एनकरेज करावं, त्यांना प्रेम करावं, आणि त्यांनी जी गोष्ट केली आहे त्याच्यासाठी व्हॅलिडेशन, त्याच्यासाठी एक एक्नॉलेजमेंट पाहिजे. चुकलं तरी माझ्याकडे 2 शब्द आहेत, मी ते मॅजिक शब्द म्हणते, सो वॉट अँड लेट इट बी. समजा काही चूक झाली आणि मूल थोडंसं डिप्रेस झालं किंवा विड्रॉन झालं, तर आई वडिलांची किंवा टीचरची ही ड्युटी आहे त्याला सांगणं सो वॉट, झालं, आपण परत करूया, बरोबर. ठीक आहे. आणि जर ते होत नसेल समजा, तर लेट इट बी, विल ट्राय अदर वे. हे असलं पाहिजे. म्हणजे मुलाला हे डोक्यात येतं की दुसऱ्याही प्रकारे काहीतरी करायला. ओके, पण तो चुकतो, ठीक आहे, तो चुकून आला त्यांनी, पण त्याच्यावर जे प्रेशर, आई वडिलांवर स्ट्रेस असतो, ते मुलाला कधीच शिकायला देत नाही, कधीच शिकायला देत नाही. आणि ती गोष्ट जर आहे ती, मग कसं आहे की आई एक पद्धतीने शिकवते, टीचर एक. आता मी थोडंसं एक्झाम्पल देते. टीचरनी सांगितलं की हे इथे खेळणी ठेवली आहेत, ह्या सगळ्या खेळणी ज्या आहेत ती बकेटमध्ये टाकायचं, आणि कोण सगळ्यात जास्त टाकेल त्याला सगळ्यात चांगले मार्क्स. ओके, तर मूल एक एक टाकत होतं, 2 मुलं 2 हातात घेऊन टाकत होते. एका मुलीने काय केलं, फ्रॉक उचलला, त्याच्यात खेळणी टाकली आणि तिथे धावत गेली. बरोबर. तर टीचरचं काय म्हणणं पाहिजे होतं, आय फील टीचर शुड हॅव सेड वेल डन, केवढं डोकं वापरलंय, आता मला मोजू दे बरं तुझे किती टाकले. बरं मी नाही मोजत, तूच मोज. मोजणं शिकवलं, एनकरेज केलं, त्याची वेगळी पद्धत तिला करायला दिली, आणि त्यांचं म्हणणं हे पटलं की तुम्ही ज्या 2 मुलांनी दोन्ही हाताने उचलले आहे आणि ज्या मुलींनी फ्रॉक मध्ये गेलेत, दे आर आउट ऑफ गेम, कारण तुम्ही रूल्स नाही पाळले. ठीक आहे, तो मुलगा त्यांनी कमी जरी केले असेल, ही इज द विनर बिकॉज ही डिड द थिंग विच आय टोल्ड. ठीक आहे, कुठे आहे हो मला सांगा, कुठे आहे मुलाची प्रगती, कुठे आहे मुलाचं शिक्षण, हाऊ कॅन ही बी हॅपी अँड सक्सेसफुल इन लाईफ, कारण त्याला स्वतःला तुम्ही काही करूच दिलेलं नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी पेरेंट्सनी आणि टीचर्सनी खूप लक्ष देता पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांना शाबाश पाठीवर, चुकला तरी केलं तरी की काही हरकत नाही, ठीक आहे. So what and let it be, there are 2 magic words which every parent and teacher should learn. ओके, आणि त्याच्यानंतर हे 2 मॅजिक वर्ड त्याच्यानंतर जवळ घेऊन आपण पुरत करूया, आपण पुन्हा करूया, म्हणजे त्याला असं वाटतं की देयर इज समवन टू हेल्प मी. तेव्हा त्याला गरज असते, तो पहिले नाही मागत. पण माझा अर्थ असा आहे की जेव्हा मूल तुमच्याकडे काहीतरी एक्सपेक्ट करतो, तेव्हा नाही मी म्हणत आहे की तुम्ही करू नका, तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका, असं नाही. तेव्हा तो मागतोय ना, ते करू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी ना, ह्या खूप क्लिअर असल्या पाहिजे पेरेंट्स आणि यांना. म्हणजे मला खरं कधी कधी आय फील व्हेरी सॅड वेन चाइल्ड इज सँडविच्ड बिटवीन मदर अँड द टीचर, पेरेंट्स अँड द टीचर. असं पण होतं, काय करणार. शैलेश केकरे, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आनंददायी शिक्षण ही थीम घेऊन आमच्या प्रेक्षकांशी बोललात, त्याबद्दल खूप खूप आभार. याही पुढे आपण मुलं, त्यांची वाढ आणि पालक, शिक्षक, शिक्षण या आणि अशा अनेक विषयांवर या स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आज इथेच थांबूया. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.